नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्यारी प्रेमळ भगिनींनो, तुमच्या हक्काच्या सीमाताई न्यूज मध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. भगिनींनो, अक्षय तृतीया गेली, भीम जयंती गेली, पण अनेक भगिनींच्या मनात एकच प्रश्न होता की मार्चचा हप्ता नेमका कधी येणार. तर आता एक अत्यंत मोठी आणि सकारात्मक अपडेट समोर आली आहे. सरकारकडून निधी वितरणाची तयारी अंतिम टप्प्यात असून हप्ता नेमका कोणत्या तारखेला पडणार याची माहिती मिळाली आहे. आजच्या या विशेष 3 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या 2 फिक्स तारखा सांगणार आहे, ज्या दिवशी तुमच्या मोबाईलवर 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल. बहिणींनो, मिळालेल्या ताज्या माहितीनुसार सरकार 27 एप्रिल आणि 28 एप्रिल या 2 दिवसात लाडकी बहीण योजनेचा मार्चचा प्रलंबित हप्ता वितरित करण्याची दाट शक्यता आहे. यावेळेस सरकार कोणत्याही एका जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्यातील पात्र भगिनींच्या खात्यात एकाच वेळी पैसे टाकण्याचे नियोजन करत आहे. जर तांत्रिक प्रक्रिया सुरळीत पार पडली तर 27 तारखेला दुपारी 12 वाजता वाजेनंतर हप्ते जमा व्हायला सुरुवात होईल. अनेक बहिणी विचारत आहेत की एप्रिल महिना संपत आला तरी हप्ता का रखडला. भगिनींनो, नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आणि काही जिल्ह्यांमध्ये सुरू असलेली अर्जांची फेरपडताळणी यामुळे हा उशीर झालाय. पण आता ही प्रक्रिया पूर्ण झाली असून निधीचे वाटप करण्यासाठी सरकार सज्ज झाले. गेल्या 2 महिन्यांचा पॅटर्न पाहिला तर 22 ते 28 तारखेच्या दरम्यानच पैसे आलेत. त्यामुळे यावेळेस 27 आणि 28 एप्रिल ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ज्या भगिनींची EKYC मार्चच्या शेवटी पूर्ण झालीये आणि ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नव्हता, अशा भगिनींना यावेळेस एकत्रित 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. पण ज्यांना नियमित पैसे मिळत आहेत त्यांना मार्चचा 1500 रुपयांचा हप्ता 27 किंवा 28 तारखेला नक्की मिळेल. तुमची कागदपत्र आणि बँक खाते ऍक्टिव्ह आहे ना याची खात्री आजच करून घ्या, कारण ही एप्रिल मधील शेवटची मोठी संधी आहे. भगिनींनो, जसा काही पहिला मेसेज तुमच्या खात्यात येईल, सर्वात आधी सीमाताई न्यूजला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटते. या 2 तारखांना सरकार दिलेले वचन पूर्ण करेल का? कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या. हा आनंदाचा व्हिडिओ प्रत्येक बहिणीला शेअर करा आणि खऱ्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.